तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। जैसे की आपण ने बघितलेला आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर अजूनही धनंजय मुंडेची जे गुंड गँग आहे ते थांबण्याचा नाव घेत नाही आणि परत त्या करण्याचा प्रयत्न करत आहे आणि शिवराज दिवटे नामक व्यक्तीसोबत मारहाण झालेली आहे। आणि जे तुम्ही बघू शकता की जे लहान जे मुलगे आहे जे मारत आहे ते 18 वर्षाचे आजचे मुलगे आहे आणि हे शिवराज दिवटे नाही आहे, हे दुसरा कोणी व्यक्ती आहे ज्यांच्या सोबत हे लोक मारहाण करत आहे। आणि असे रोज आणि शिवराज दिवटे सोबत जास्त मारहाण झाली त्याच्यासाठी मीडियावरती आला आहे त्यांचा मुद्दा। पण असे खूप लोक आहे जो बीड मध्ये आज धनंजय मुंडे के जे गुंड गँग आहे ते खूप लोकांसोबत मारहाण करत आहे। आणि तुम्ही बघू शकता हे मुलगेची जे वय आहे 18 वर्षाचे आजची आहे। वाल्मिक कराड सोबत फोटो आहे, धनंजय मुंडेचे वेनरवरती फोटो आहे, तुम्ही बघू शकता हे सगळी गोष्टी। तो आज धनंजय मुंडेनी जे 10 वर्ष मध्ये आज मंत्री पदावर असताना अपोजिशन लीडरवर पदावर असताना काय केलेलं आहे, आपले समाजाचे मुलींना गुंड प्रवृत्ती में प्रवृत्त करण्याचं काम केलेलं आहे। आणि एक और मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एक हात जोडून विनंती करते की जरी तुम्हाला खरंच एक गृहमंत्री पदाची लाज ठेवायची आहे तो तुम्ही एकच करा की जे आज बीड मध्ये तुम्ही हे गुंड गँग लोकांना शस्त्र तलवार ये जे बल आहे जे पाठीमागचं बल आहे ते कोण देत आहे त्याचा तुम्ही शोध करा। आणि शोध करण्याची गरज पण नाहीये, ते धनंजय मुंडे पुरावताय। पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये कोणीची दहशत जरी होती तो वो धनंजय मुंडेची होती। आणि आज वाल्मिक कराड जेलमध्ये गेला तरी पण हे लोक शांत बसण्याचा प्रयत्न करत नाही। आणि सगळ्यांना माहिती आहे मी पण वेळोवेळी कंप्लेंट करत आहे, पण आज पोलीस प्रशासन का फक्त हेच काम आहे का? आणि जसं की तुम्ही बघू शकता की येणारी जे निवडणूक आहे ते अनाउन्स झालेली आहे, 2-3 महिन्याच्या आतमध्ये स्थानिक निवडणूक आहे। तो हे लोकांना हे दाखवायचं आहे कशाला हे लोकांचे व्हिडिओ करू शकता, कशाला मीडियावरती टाकू शकता, इतकी हिम्मत हे लोकांमध्ये आली कुठून? आणि मी तो एकच सांगते, जसं आतंकवादियांच्यासाठी सिंदूर नावचा जे त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे बीजेपीने, असंच बीड आणि महाराष्ट्रामध्ये जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे त्यांच्यासाठी तुम्ही डायरेक्ट एन्काउंटर घोषित करा, मोका लावा, एन्काउंटर घोषित करा। क्या पोलीस प्रशासनाला फक्त हे एकच काम आहे का? पोलीस प्रशासनची जे पगार आहे ते जनताकडून चालते, हे नेता मंत्रीकडून चालत नाही। आणि जे फक्त हे धनंजय मुंडे सारखे आमदार मंत्री लोकांचे गुंडे सांभाळण्याचं काम करणार हे आपले जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडे फक्त हेच काम आहे का? त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जरी तुम्हाला पाहिजे तो तुम्ही डायरेक्ट एन्काउंटरची ऑर्डर देऊन टाका, क्योंकि इतकी खालची पातळीवर जाऊन मारहाण करणं आज ही सोपी गोष्ट नाही आहे। अगोदर तुम्ही बघितलेलं आहे की एक मुलीला मारहाण केली, एक स्त्रीला, अरे स्त्रीला तुम्ही जेलमध्ये टाकता, स्त्रीला तुम्ही मारहाण करता आणि इतकी खालची पातळीवर जाऊन जरी तुम्ही मारहाण करताय तो तुम्हाला जिण्याच्या जगण्याचा हक्कच नाहीये। आणि डायरेक्ट मी देवेंद्र फडणवीस साहेब मला एकच विनंती करते की तुम्ही असे गुंड प्रवृत्तीचे लोकांना मोकामध्ये आत टाका आणि जेलची हरामची रोटी पण खाऊ देऊ नका। फोकटची 4 टाइम रोटी भेटते जेलमध्ये आणि त्या लोकांना अशी सवय लागली आहे। त्याच्यासाठी मी डायरेक्ट एक निवेदन करते की जरी खरंच गुंडगर्दी संपवायची आहे तो डायरेक्ट ऑपरेशन एन्काउंटर सुरू करा। ह्यांचा आका धनंजय मुंडे आहे, मी स्पष्ट सांगते, स्पष्ट। आणि मी एकच बोलते, आज वाल्मिक कराड जेलमध्ये गेला तरी पण
गुंड गँग संपत नाही. कशाला? जे मुलगा तुम्ही बघताय ना, असे 18 सालचे जे आजचे मुलगे आहे, मला परलीचे लोकांनी सांगितलेलं आहे. हे मी स्वतःच्या तोंडातून सांगत नाही. स्वतः मी बीडमध्ये राहते आणि निवडणुकीचे वेळे परलीचे लोकांनी मला सांगितलं होतं, आले होते माझ्या घरी, ताई तुम्ही तिकडे उभे टाका, क्योंकि आज तिकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड गुंड गँग युवक मुलांना, आपले समाजाचे, वंजारी समाज असो, मराठा समाज असो, जय भीम समाज असो, सगळे मुलांना जे 18 वर्षाचे आत आहे त्यांना असं वाटते की आपण खाए पिये, होटल में जेवण करे, शराब पिये, तो त्यांना शराब पुरवण्याच्या 10-10 हजार रुपये दर दिवस देण्याच्या हे लोक काम करताय. आणि असे लोकांना गांजा पुरवताय, नशेची गोष्टी पुरवताय. आणि असे जे युवक आहे त्यांना सगळी गोष्टी जरी भेटली आणि माहिती आहे की जरी आपण कोणाला जरी मारहाण केली, भीती आपण दाखवली, तरी पण आपला जे मोठा आका आहे धनंजय मुंडे, ते तो आपल्याला बाहेर काढणारच आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आता मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पुन्हा एकदा पेटताना दिसतोय का? आणि आज स्वतः अजित पवार त्या ठिकाणी जात आहेत आणि गुन्हेगारीची पाहणी करणार, त्यामुळे काय मागणी नेमकी तुम्ही करणार? मी एक बोलते, ये मराठा आणि ओबीसी ये जातीपातीचा वाद नाहीच आहे. हे सगळे जातीचे लोकांना, अगोदर मी सांगितलेलं आहे की सगळे जातीचे युवक मुलांना गुंड प्रवृत्ती में प्रवृत्त करण्याचा काम हे जे धनंजय मुंडे एंड गुंड गँग करत आहे. आज ह्यांचा मंत्रीपद गेला पर माज गेला नाही. पंकजाताई पण आहे ना मंत्री, तो ते माज तो कायम राहणार आहे. तो मी एकच बोलते आणि जनतातून माझी पण हे विनंती आहे की येणारी जो निवडणूक आहे स्थानिक चुनाव, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः लढा. हे लोकांना जिंकून देऊ नका, एक व्यक्तीला जिंकून देऊ नका. आज बीड न्यायालयामध्ये सुनावणी पण आहे वाल्मिक कराड आणि त्यासोबतच इतर आरोपींची, आणि तुरुंगातून इतर तुरुंगामध्ये हलवण्यासंदर्भातली सुनावणी आहे. काय म्हणाल? 100% वाल्मिक कराडला हलवला पाहिजे तिकडून. आज तुम्ही बघू शकता जे PSI कासले आहे त्यांची काय चुकी नाही होती, त्यांना जेलमध्ये टाकला. आणि त्यांना कुठे टाकला? औरंगाबादमध्ये. अरे तुमच्या घरच्या जेल पण तुमच्या घरचा झाला. बीड जेल पण तुमच्या घरचं तुम्ही करून ठेवलेला आहे. तिकडे फक्त वाल्मिक कराड राहणार. बाकी जे लोक आहे तिथे जे अगोदर बघितलेलं आहे की जे अगोदरचे लोक होते त्यांना औरंगाबादमध्ये पाठवला, नाशिकमध्ये पाठवला, पण वाल्मिक कराड तिथेच आहे. तो त्यांना हलवला पाहिजे. त्यांच्या घरचा जेल नाहीये. आणि मी तो एकच बोलते, आज मी ईश्वरला प्रार्थना करते की असे गुंड प्रवृत्तीला प्रवृत्त करणारे आणि आपले समाजमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी गुंड गँग तयार करणारे लोकांना आज फाशीची सजा भेटली पाहिजे. ताई, काल धनंजय मुंडे यांनी शिवराज मुंडेची भेट ही मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली. मग तुमचा राग काय आहे धनंजय मुंडे? दाखवण्याचे दात वेगळे, खाण्याचे दात वेगळे. तुमचे धनंजय मुंडेला मी एकच बोलते, एक माणुसकी म्हणून, मी स्वतः एक पक्षाची अध्यक्ष आहे, एक स्वराज्य शक्ती सेनाची अध्यक्षता म्हणून मी एकच बोलते, धनंजय मुंडे जरी तुम्हाला खरंच मकोका, आणि तो पोलीस तुमची नाहीये, पोलीस तुमच्यासाठी नाहीये आणि फक्त तुमचे काम करण्यासाठी नाही. मकोका लावा, जेलमध्ये हरामची रोटी खाऊ घाला तुमचे लोकांना, त्याच्यासाठी नाही. तुमचे 10,000 लोक तयार आहे. तो तुम्हाला जरी खरंच शिवराज दिवटेला न्याय द्यायचा आहे तो तुम्ही एकच करा, डायरेक्ट इन्काउंटरची मागणी करा. आणि असे लोक जे तुमचे आहे, जे गुंड प्रवृत्तीचे काम करत आहे, त्यांना तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करा. आणि मी एकच बोलते, घाव भी तुम्ही दोगे और जखम पे मरम भी तुम्ही लगाओगे, असं चलणार नाही. मी चलू देणार नाही. मी पण बीडची सून आहे. अजित पवार खरं तर बीडमध्ये आहे, मागे पण गेले होते, तेव्हा ते बोलले गुन्हेगारी खपून घेतली जाणार नाही. अपयशी करतात. अजितदादा असं कसं बोलू शकता? जिकडे अजितदादा बीडचे पालकमंत्री आहे तिकडे अजून गुंडागर्दी वाढत चालली आहे. आणि अजितदादा पुण्याचे पण पालकमंत्री आहे, तिथे तो पुणा तो नंबर 1 आहे गुंडागर्दीमध्ये. तो तिकडची संपली नाही, बीडमध्ये काय संपवणार तो? खासदार बजरंग सोनवणे म्हणतात की राजकीय आश्रयानंच अशी गुंडगिरी किंवा गाव गुंडगिरीची होळी चालते. 100% धनंजय मुंडेच्या पूर्ण पाठबळ आहे. 10,000 लोकांची गुंड गँग तयार आहे, हे लक्षात ठेवा. 10,000 लोकांची. हे माझे नवऱ्याने मला सांगितलेलं आहे. 27 वर्ष मी संसार केलेला आहे त्यांच्यासोबत.
मला एक एक गोष्ट माहित आहे, एक एक गोष्ट. त्यांनी अशी 10,000 मुलांची गँग पूर्ण बिहारतून पण आणलेले आहे. बिहारतून कोणत्या व्यक्तीच्या गेम करायच्या. अरे किती लोकांच्या खून आलेला नाहीये सामने अजून, की कोणाची ऍक्सिडेंट मध्ये हत्या केली, कोणाच्या चलते फिरते चाकू खोपला. ऐसे कई ऐसे इन लोगों के आतंक है जो अभी भी लोगों के सामने नहीं आए. मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली, मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली. आता अजित पवार दादा पालकमंत्री आहेत बीड, काय आवाहन करा? मी तो एकच आवाहन करते, अजित दादा तुम्ही जे धनंजय मुंडेच्या मंत्रीपद गेला आणि तुम्ही जे स्वतःकडून ठेवलेला आहे ते तुम्ही देऊन टाका आणि लोकांचे डोळ्यामध्ये धूल झोकण्याचं काम तुम्ही करू नका. तुम्ही लवकरच लवकर बीडमध्ये खूप आमदार आहे त्यांना देऊन टाका मंत्रीपद, क्योंकि मैं तो धनंजय मुंडेला पुन्हा मंत्रीपद देऊन देणार नाही. हे माझी जिद्द आहे. आता सुरुवातीला संतोष देशमुख मारहाण प्रकरण, आता संतोष दिवटे मारहाण प्रकरण, याच्यानंतर परत एका आणखी काही व्हिडिओ पुढे येऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय का? कारण की काही कालांतरानं असे व्हिडिओ पुढे येत आहेत. असे खूप येऊ शकतात आणि हे लोकांचे जे कार्यकर्ते आहे ह्यांच्या माज अजून गेलेला नाहीये. इनके अत्याचार महिलांवरती खालची पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं, एकदम खालची पातळी. मतलब है ना, एक मैं तो इतना गंदा शब्द बोलूंगी कि धनंजय मुंडे के जो कार्यकर्ते हैं, जिनके साथ धनंजय मुंडे के फोटो है, जो धनंजय मुंडे के कार्यकर्ता बनते हैं, वो ती खालची पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करताय महिलांवरती. अगोदरपासून आपण बघितलेलं आहे की एक वेश्या का दलाल भी नहीं करेगा. इतनी खालची पातळीवर जाऊन हे लोक टीका टिप्पणी करताय आणि असे जनप्रतिनिधीला आपण जरी, मैं तो बोलती हूँ धनंजय मुंडे का भीड़ निकालही कर दो डायरेक्ट. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.